दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली। महाजन साहेब तिथं होतेच, त्याच्याचबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब त्या बैठकीला होते, विजयभाऊ वडेट्टीवार साहेब होते, संदीपभाऊ क्षीरसागर हे तिथेही होते आणि आंदोलनातसुद्धा उपस्थित होते। राजूभाऊ खरे असतील, अभिजितभाऊ पाटील असतील, कैलासभाऊ पाटील जे धाराशिवचे आमदार आहेत ते तिथं होते, अनिकेतभाऊ देशमुख, असे आम्ही सर्वजण तिथं बसलो, चर्चा केली। चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली। 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करावं। जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जी अट टाकलेली आहे 25, 26, 26, 27ची ती एक काढण्यात यावी। आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 2024ला बँकेंनी मुद्दामून शेतकऱ्यांना सांगून आणि शेतकऱ्यांनी बाहेरून पैसा घेऊन काही प्रमाणात कर्ज हे रेग्युलर केलेलं आहे आणि ते कर्जमाफीमध्ये सुद्धा बसत नाही आणि प्रोत्साहनमध्ये सुद्धा बसत नाही। असे अनेक विषय हे रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचे पण आणि कर्ज ज्यांचं थकले त्या शेतकऱ्यांचे आम्ही तिथं मांडले। 36 लाख शेतकऱ्यांचा मुद्दा आहे असं आम्ही त्यांना समजून सांगितलं। त्याच्याचबरोबर जे पीक विमा योजना पूर्वी जे 4 ट्रिगर होते ते जे तुम्ही काढलेत त्यामुळे शेतकऱ्यांवर जो अन्याय होता, जसं 2025ला अतिवृष्टी जी झाली होती त्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तुम्ही शब्द देऊन सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही। त्यामुळे या 3-4 मुद्द्यांवर आमची चर्चा झाली। चर्चा होत असताना अर्धा तास चर्चा झाली, त्यात त्यांनी त्यांची बाजू मांडली। अधिकाऱ्यांनी त्यांना जे सांगितल्या गोष्टी ते त्यांनी सांगितल्या, पण आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे सुद्धा आकडे आहेत, त्यामुळे आमच्या आकड्यानुसार 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। जसं सोलापूरमध्ये 70% शेतकरी हे या लाभापासून वंचित राहत आहेत। हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं आणि ते महत्त्वाचं आहे की परदेशी समिती ज्यांनी या अटी टाकल्यात पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा ही केली जावी। ती बैठक ते लावतील। आमचे नेते व सर्व आमदार हे आम्ही त्या परदेशी समितीच्या समोर जाणार आहोत। आमच्याकडचे आकडे त्यांना तिथं आम्ही मांडणार आहोत। समिती या बाबतीत सकारात्मक असेल अशी आमची अपेक्षा आहे। पण मुख्यमंत्री साहेबांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, आम्ही त्यांना एवढंच सांगितलं होतं शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं, शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि चर्चा केल्यानंतर म्हणजे समितीबरोबर चर्चा केल्यानंतर आमचे आकडे योग्य असतील, जे आम्हाला माहिती ते योग्य आहेत, तर नक्कीच बहुतांश शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या सरकारची असल्यामुळे त्या समितीच्या समोर जी चर्चा होईल त्यात जे आकडे आम्ही टाकू आणि आमचे आकडे सिद्ध झाले तर हे सरकार या अटी काढतील अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यात परदेशी समितीसमोर आम्ही जाऊ, चर्चा करू, त्याच्यात चर्चा आल्यानंतर आमचे मुद्दे आमचे आकडे हे तिथं आम्ही मांडू आणि मग समिती, मुख्यमंत्री साहेब आणि आम्ही परत एकदा बैठक करू आणि बैठक झाल्यानंतर आकडे मान्य झाले नसले, समजा आम्ही दिलेले आकडे हे योग्य असताना सुद्धा सरकार ते मान्य करत नसेल तर मग आम्हाला पर्याय राहणार नाही। लोकांच्या वतीने लढत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला विदर्भाचं एक मोठं आंदोलन तिथं उभं करावं लागेल, आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला विश्वास आहे काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर हे सरकार 100% शेतकऱ्याला न्याय देईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। किसानों के हित के लिए जो इस सरकार ने कर्जमाफ़ी डिक्लेयर की है उसमें जो कंडीशंस थी वो कंडीशन निकालने के लिए हमने 2 आंदोलनें की थी। उसके साथ जो इंश्योरेंस स्कीम है किसानों की उसमें भी जो 4 इम्पोर्टेंट ट्रिगर थे वो अनफॉर्चुनेटली इस सरकार ने निकालने के कारण जो किसानों को दिक्कत आ रही है उसके बारे में भी हमने उस बारे में हमने आंदोलन किया था। सरकार चर्चा करने के लिए तैयार नहीं थी, लेकिन फाइनली छत्रपति संभाजी नगर में जो बड़ा आंदोलन हम सब ने मिलकर किया था उसको प्रतिसाद देते वक्त आज हमारी एक बैठक मुख्यमंत्री साहब, महाजन साहब उनके साथ हुई। बहुत सारे एमएलएज हमारे साथ थे, जहाँ पे आव्हाड साहब थे, कांग्रेस के विजय भाई थे, संदीप भाऊ क्षीरसागर थे, राजू खरे थे, अभिजीत पाटिल थे, कैलाश पाटिल थे, अनिकेत देशमुख थे और बाकी जन वहाँ पे थे। चर्चा हुई और उन्होंने कहा
कि जो परदेसी कमेटी है जिन्होंने ये कर्ज माफ़ी की योजना की है उनके सामने आपकी एक बैठक नेक्स्ट वीक हम करेंगे। आपके जो आंकड़े हैं, आपका जो कहना है उनके सामने आप रखो। आपके आंकड़े सही रहेंगे और सरकार के अगर गलत रहेंगे तो डेफिनेटली आपका जो विषय है वो मान्य करते हुए हम किसानों को वहाँ पे न्याय देंगे। अभी जो नेक्स्ट वीक की मीटिंग है उसमें क्या होता है हम सबको देखना पडेगा। आणि हे होत असताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्यासमोर आम्ही विद्यार्थ्यांचा मांडला। जे MPSC देणारे विद्यार्थी आहेत, पूर्वी OMRच्या अंतर्गत ते परीक्षा देत होते, आता ऑनलाईन पद्धत ही परत एकदा सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे। त्या पद्धतीचा GR हा आयोगाने काढलेला आहे, आमचा त्याला विरोध आहे। कालच विद्यार्थ्यांची आमची चर्चा झाली, संवाद झाला, त्यांनी मुद्दे मांडले, तसंच तसं पत्र हे मुख्यमंत्री साहेबांना आजच्या बैठकीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने तिथं दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या या मागण्या तुम्ही मान्य करा, कृपा करून ऑनलाईन परीक्षा तुम्ही घेऊ नका, त्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे। याच्यावर त्यांनी एवढंच सांगितलं की आयोगाच्या प्रमुखाला आम्ही सांगितलेलं आहे आणि आम्ही तुम्ही आता भेटल्यानंतर आम्ही परत एकदा सांगू की विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या, विद्यार्थ्यांचं म्हणणं मान्य करा। त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ऑनलाईन परीक्षा घेऊ नका, OMRच्या अंतर्गत ती परीक्षा घेण्यात यावी। त्यामुळे आम्ही सुद्धा आयोगातल्या प्रमुखांना तिथं भेटू। त्यामुळे ऑनलाईन परीक्षा जर 12 तारखेपर्यंत 12 जुलैपर्यंत ही कॅन्सल झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही उभं करू, असं सुद्धा आम्ही CM साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे MPSCचं मुद्दा आहे, मात्र सगळ्याच परीक्षा ऑनलाईन करण्याचं धोरण आता सरकार आणून पाहत आहे। TETच्या बाबतीत आज सभागृहामध्ये देखील अशा पद्धतीची माहिती खुद्द दादा भुसे यांना दिली। भुसे साहेब जे सांगतायत की TET परीक्षा याच्यामध्ये जो काय पेपर फुटलेला आहे, आता आम्ही निर्णय घेतो ऑनलाईन जाण्याचा। एक तर ऑनलाईन परीक्षेलाच आमचा तिथं विरोध आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, मॅन्युप्युलेशन 100% तिथं होतं आणि कुठल्याही ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा तिथं विरोध आहे। पेपर फुटला हे नक्की आहे, पण मग आम्ही असं समजायचं का विद्यार्थ्यांकडे 1000 रुपये घेता यावे, त्यात नफाखोरी व्हावी आणि पेपर अजून एकदा फोडता यावा, यासाठी TET परीक्षेतला पेपर मुद्दामून फोडला आणि त्याची चर्चा घडून आणली जेणेकरून TETची परीक्षासुद्धा ऑनलाईन घेता यावी। असं काय आहे का? त्यामुळे भुसे साहेबांनी सांगत असताना त्यांनी जो युक्तिवाद केला तो पूर्णपणे चुकीचा युक्तिवाद आहे। विद्यार्थ्यांचं मत आहे ऑनलाईन तुम्ही तिथं पेपर घेऊ नका, ऑफलाईनच घ्या, पण ऑफलाईन घेत असताना पेपर फुटला नाही पाहिजे याची दक्षता तिथं घ्या। MPSCचा गेल्या 20-25 वर्षामध्ये एकदा सुद्धा पेपर फुटलेला नाही, सगळे पेपर हे ऑफलाईन असतात, मग ऑफलाईन घ्यायला काय हरकत आहे? त्यामुळे हे जे काय भ्रष्टाचार पेपर फुटीच्या बाबतीत तिथं होतोय हा अन्यायकारक आहे सामान्य विद्यार्थ्यांवर। म्हणून 6 तारखेला सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थी आणि काही संस्था चालक तिथं एक मोठं आंदोलन उभं करत आहेत TET पेपर फुटल्याच्या बाबतीत आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांचा कार्यकर्ता म्हणून त्या आंदोलनामध्ये सहभाग तिथं घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर शेतकरी बांधवांसाठी रोहित पवार यांनी सुद्धा जे अधिवेशन आहे, जे आंदोलन आहे ते पुकारलं होतं। कारण शेतकरी बांधवांच्या ज्या अटी होत्या या कारणाने 36 लाख शेतकरी जे होते ते या योजनेपासून दूर राहत होते। याच कारणाने त्यांनी जे नियम व अटी रद्द करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 ऐवजी 2 लाखाची रक्कम त्यांना मिळावी यासाठी जे आंदोलन होतं ते पुकारलेलं होतं। फायनली आता त्याची बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याची जी बैठक होती ती आज बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा झालेला आहे। रक्कमेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि अटी आहे त्या अटींमध्ये सुद्धा रद्द करण्यात येणार आहे आणि जो आकडा आहे तो शेतकऱ्यांचा आता नक्कीच वाढणार आहे आणि जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळत नव्हती आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळणार आहे। सोबतच पीक विम्याची जी रक्कम होती बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नव्हती, तर हे पीक विम्याची रक्कम आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे हे सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। आता त्याची तारीखसुद्धा जाहीर झाली। यासोबतची जी कमिटी होती, जी बैठक होती ती पार पडलेली आहे आणि जे शेतकरी आधीच्या योजनेअंतर्गत पात्र होते ते या योजनेच्या निकष आणि अटींमध्ये बसत होते। फायनल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते वितरणाला सुरुवात होत आहे, परंतु जे शेतकरी या योजनेअंतर्गत अपात्र ठरत होते त्यांची पुनर्पडताळणी केली जाणार, त्यांच्यासाठी जी बैठक आहे पुन्हा एकदा घेतली जाणार आहे। त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेत आणण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे आणि त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे, परंतु सध्या जे पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती रक्कम मिळायला सुरुवात होत आहे।